किती सामने झाले आता पण 2-2 मग देवा तुमची आहे ना आताची ही मॅच होणारी मॅच भावाभावामध्ये होणार आहे. मयूर दातीलकर एक साईडला आणि एका साईडला देवा दातीलकर नाव गाजलेले बॅट्समन ठाणे रायगड जिल्ह्यात त्यांचं नाव असे हे मयूर आणि देवा भाऊ भाऊ आता एक दोघांच्या एकमेकांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत. अरे जुना बोलतेस ना त्यांच्या जवळ एक पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेट्टी अण्णा इथे उपस्थित व्हायचं आहे. त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. आणि दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनायक पाटील यांनी इथे स्टेज जवळ यायचं आहे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आतिश म्हात्रे यांच्यातर्फे देण्यात येईल. तर प्लीज आतिश म्हात्रे यांनी विनायक पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचे हां एक फोटो होऊन दे सिरीज मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार एक फोटो होऊन दे मॅन ऑफ द मॅचचा. विनायक पाटील यांना आतिशजी म्हात्रे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटत आहे तो त्यांनी स्वीकारायचा आहे. मंगेश मा फोटो काढ एक निलेश पाटील जिथे कुठे असतील त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. निलेश पाटील आणि शेट्टी अण्णा शेट्टी अण्णा प्लीज निलेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भेटणार आहे. तर प्लीज कम हियर. निलेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्पॉन्सर म्हणून भेटलेली आहे ती त्यांनी स्वीकारायची आहे. दिनेश भोईरजी साहेब यांच्यातर्फे यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी भेटणार आहे. प्लीज फोटोज मंगेश वाका फोटो कर वापरलेले कुठे वापरलेलं लागतं ना कॉंग्रॅच्युलेशन्स निलेश पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा निलेश आणि थँक्यू दिनेश भोई साहेब. चला सामना चालू करायचा आहे. झालं आज पहिलाच बॉल पूर्णतः बीट केले आजी त्यांनी देऊ यांना. गुड बॉलिंग अजित. निर्धाव असा चेंडू अजित यांचा. दुसरा चेंडू सामना करतील देऊ. विशाल खतरनाक ट्रॉफी आणले रे 2 वाजता. तिसरा चेंडू अजित यांचा. सामना करतील वासुदेव म्हात्रे. जयदेश भाऊ घ्या ना. चांगला कटवलेला चेंडू वाचले मात्र आणि 2 धावा भेटलेल्या आहेत तिथे. आजी त्यांच्या मध्ये वाटतं दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर आणि आजी त्यांचा चौथा चेंडू. सामना करतील वासुदेव म्हात्रे. प्लीज दिनेश भोईर.
आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः बीट केलेला आणि आणि हानामध्ये आणि निर्धाव असा चेंडू आजी त्यांचा चौथा चेंडू. पिस्टन 11चे पहिले गोलंदाज अजित टू वासुदेव. पहिला षटकातला तिसरा का चौथा पाचवा चेंडू घेऊन येत आहे अजित. वासुदेव यांना बघूया आणि मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या रनसाठी धावण्याचा प्रयत्न करतात बघूया आणि एकच धावेमध्ये समाधान मानलेलं आहे. संघासाठी पहिला षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते अजित. वासुदेव यांना देऊ चालेल सर. सुंदर असा फटका मारलेला आहे देऊ यांनी. एक रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी धावण्याचा प्रयत्न करतात बघूया. एकच धावेमध्ये समाधान मानलेलं आहे. आउट काय आणि फलंदाज बाद झालेला आहे. वासुदेव पहिलाच धक्का कुचिरे 11 पिस्टन 11ला पहिला धक्का लागलेला आहे वासुदेवच्या रूपात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते करण आणि एक ओव्हर पूर्ण झालेली आहे. 5 धावा झाल्या. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते मयूर. 5 धावा झाल्या. 5 स्कोअर झालेला आहे तो 5 रन आणि आपला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत ते मयूर टू देऊ. बघूया भाऊ आमने सामने उभे आहेत. दोन्ही नावाजलेले फलंदाज आहेत. आपल्या संघासाठी कोण कुठली किती कामगिरी करतं ते बघायचं आहे. आणि पहिलाच चेंडू 22च्या रूपामध्ये एक धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही भावांकडनं दोन्ही ऑनरचे अशी भरपूर अशी अपेक्षा आहे का काय ना काय करामत करून दाखवतील. फटका मारलेला आहे. फिल्डर धावतो एक रन पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत मयूर. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू मारलेला आहे. एक रन पूर्ण केलेली आहे. दुसरे रनसाठी प्रयत्न करायचे. दुसरी रन देखील पूर्ण केलेली आहे आणि दोनच धावामध्ये समाधान मानलेलं आहे. खूपच इंटरेस्टिंग अशी मॅच चालू आहे. भर उन्हामध्ये फिल्डर आपले अहोरात्र कष्ट करून काहीतरी आपली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. चौथा बॉल घेऊन येत आहे मयूर आणि टाकलेला आहे सुंदर असा फटका. स्लो मोशनमध्ये एक रन पूर्ण. दुसरे रन धावतात. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात का पाहायचा आहे आणि नाही 2 धाव्यावर समाधान मानलेलं आहे. स्कोअर झालेला आहे तो 12 रन. 4 चेंडू झालेले आहेत. वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेले आहेत ते मयूर. 5वा चेंडू टाकत आहेत आणि स्लो डिलिव्हरी होती. निर्धार असा चेंडू. या वैयक्तिक दुसरा आणि शेवटचा चेंडू टाकलेला कट केलेला. एक रन पूर्ण केलेले आहे आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न करतात का बघूया. एकच धाव्यावर समाधान मानलेला आहे. ओव्हर झालेले आहे आणि स्कोअर झालेला आहे तो 13 रन. 12 बॉलमध्ये 13 रन झालेले आहेत. सरासरी एव्हरेज काढला तर 6 एव्हरेज आहे 12 बॉलामध्ये. आणि तिसरे शतक घेऊन कोण येत आहे ते बघायचं आहे संघासाठी आणि वैयक्तिक कोण. रवी मात्री 40 प्लस गोलंदाज कोण येत आहे. विक्या दिलीप दातीलकर मला वाटतं. 40 प्लस चे धडा किती बॉलर विकी मात्र
नाही तो कुठं मोठे बस. नाही ते. विकी म्हात्रे संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत ते विकी म्हात्रे. बघू चांगले संघासाठी किती कामगिरी करतात. चांगले असे ऑलराऊंडर आहेत ते, चांगले फिल्डर देखील आहेत, चांगले बॉलर देखील आहेत आणि चांगले बॅट्समॅन देखील आहेत ते. जो कॅप्टनने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामध्ये किती सार्थक ठरतात ते आता बघायचं आहे विकीला. सामना करतील करण विकी यांचा. पहिला चेंडू सामना करतील करण आणि उपचुंग मारलेला फटका माहिती सुंदर असा फटका मारलेला आहे आणि गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघूया चौका आणि 4 रन. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे करण यांनी. विकी टू करण. धाव संख्या 17वर पोहोचलेली आहे धाव संख्या. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार करण यांनी घेतलेला आहे विकी यांच्या बॉलवर. जवळजवळ 39 सेल्सिअस मध्ये फिल्डर खेळत आहे. जीवाची पर्वा न करता आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे सर्वांनी मनामध्ये निश्चय केलेला आहे. आणि बॉल मला तरी वाटतं बायच्या स्वरूपामध्ये 1 रन पूर्ण केलेली आहे. लेग Leg बॅट कट कट आहे. सुंदर अशी गोलंदाजी. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक तिसरा शतक घेऊन आलेले आहेत विकी. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा चेंडू टाकत आहेत देऊ यांना. फुल टॉस बॉल मारलेला आहे. 1 रन पूर्ण केलेला आहे आणि बघूया बाउंड्री लाईनच्या जवळ चाललेला आहे आणि बाउंड्री लाईन पार होते का. आणि 4 रन्स. चौका धरणीचा चौका मारलेला आहे ऑप्सला. हीच आशा संघाला देवकडून. विकी मात्र काही थोडेसे परेशान वाटतात का इकडे फिल्डर राहायला पाहिजे. फिल्डिंगमध्ये थोडा परिवर्तन केलेलं आहे कारण चांगला टोक्का मारलेला आहे 2. आगरी भाषा चांगला टोक्का विकी यांच्या टोला मारलेला आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न बघूया. क्लीन बोल्ड आणि क्लीन बोल झालेले आहेत विकी. खूप सुंदर अशी गोलंदाजी विकी यांची. देव यांना आउट केलेला आहे तो बी क्लीन बॉल. दिनेशजी मी तुम्हाला पहिलाच बोललो की ते चांगले असे फिल्डर देखील आहेत, बॅट्समॅन देखील आहेत आणि बॉलर्स देखील आहेत. हा ते तुम्ही बोललेले आहे परंतु मधल्या कालामध्ये ते काही पराक्रम नाही दाखवल्यामुळे त्यांना टीम मधून जरा बरखास्त ते स्वतःच बरखास्त झालेले होते आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघूया धैर्य FPL द्वारे ते आपली कमबॅक म्हणजे दाखवतात का ते पाहायचं आहे. आता जवळजवळ सीझन संपत आलेला आहे आणि आता कमबॅक केला तर पुढच्या वर्षी नक्कीच त्यांना संघामध्ये एंट्री होणार आहे. तर या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा शतक घेऊन येते विकी. जवळजवळ 12 करोडावर गेलेले आहेत विकी. आणि धैर्य पूर्णतः बीट झालेले आहेत. खूप सुंदर तिथे बॉलिंग होत आहे. धावा संख्या प्रत्येकाला स्कोअर झालेला आहे तो स्कोअर बोर्डवर आलेला आहे 23 रन. 23 धावा झालेल्या आहेत. आपला वैयक्तिक षटकातला short शेवटचा चेंडू, चेंडू चांगला मारला फटका. भिरकावून दिलेला आहे. बघूया कॅच. सुंदर अशी गोलंदाजी विकी यांची. कमबॅक केलेला आहे. वेदांत नावाजलेले बॅट्समन्स बॉलर्स कुठे त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे 5ला 5 षटकार मारण्याचा. खरोखर जसे त्यांची हाईट कमी आहे वय देखील कमी आहे परंतु 5ला 5 सिक्स देसाईला 5ला 5 सिक्स मारलेला आहे. वाखाणे योग्य कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि तीच कामगिरी इथे दाखवतात का ते पाहायचं आहे कारण ऊन भरपूर पडलेलं आहे. उन्हामध्ये सर्व फिल्डर बॅट्समन त्रस्त झालेले आहेत. धावा 22. स्कोअर बोर्डवर धावांचा वर्षाव आलेला आहे तो 22 रन्स. हो इंग्लिश कमेंट्री. हो दिनेश भाई साहब अपनी कला दिखाते हुए FPL में. आणि संघाचा चौथा षटक ऋषी पाटील वैयक्तिक सामना करतील. स्वतःसाठी कारण घेण्यात येते. खालून घेतलेला फटका आणि प्रितेश यांची चांगली फिल्डिंग तिथे. 1 रन पूर्ण झालेले आहेत. ऋषी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. स्ट्रायकिंगला आहेत ते
वेदांत 5-6 मारलेले आहे बॅटमन्स मैदानावर उतरलेले आहेत आणि ऋषी टू वेदांत बघूया काय आणि बॉल मारण्याचा प्रयत्न आणि बॉल हुप झालेले आहेत पूर्णतः बीट झाली. निर्धार असा चेंडू ऋषी आहे संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी करत आहे कारण प्रत्येक कॅप्टनची आस असते का त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असा झेल टिपण्याचा प्रयत्न झेल मिस झालेला आहे एक रन पूर्ण केलेला आहे जुन्या काळातली भूतीन आलेली आहेत जेव्हा आम्ही ग्राउंडवर खेळायचो तेव्हा असाच वारा यायचा आणि सर्व भूतीन करून तिच्या मागे पळत राहायचे तो अनुभव आज 40+ सर्व खेळाडू घेत आहेत आणि रेग्युलरचे देखील घेत आहेत बघा सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे कारण 39 डिग्रीमध्ये खेळून सुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे आणि स्कोअर बोर्ड झालेला आहे तो स्कोअर झालेला 25 सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे फटका मारलेला एक रन पूर्ण झालेला आणि चौकार मिस फील्ड झालेली आहे तिथे चौका कोण नाही का कसं आणि स्कोअर झालेला आहे तो 29 रन 29 स्कोअर स्पॉट लास्ट डिलीवरी नहीं अंग्रेजी कीड़ा गाड़ में वलवल करता ही रहता है. चार बॉल झालेले आहेत 5व्या बॉल साठी टाकत आहेत ते ऋषी टू वेदांत याने फटका मारलेला उत्तुंगाचा फटका मारलेला आहे आणि मला तरी वाटतं हो माय गॉड बिग सिक्स स्मशानात मारलेला आणि खरोखर तसा मारलेला आहे. क्रिकेटमध्ये जर 10 रन असतं तर या 10 रन मोजल्या गेल्या असत्या परंतु तसा अलाउड नाही 6 रन मोजल्या जातील. सुंदर असा फटका खरोखर वेदांत कामगिरी जोगवण्यासारखी आहे. सुंदर असा उभरता असा बॅट्समन आज फडकेपाडा टीमला मिळालेला आहे. रेग्युलरमध्ये देखील ते चांगले खेळतात FPL मध्ये देखील चांगली कामगिरी आणि फटका मारण्याचा प्रयत्न आहे. हो माय गॉड बोल्ड क्लीन बोल्ड ऋषी याने शेवटच्या चेंडूवर बॉल केलेला आहे आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत भावेश खंडागली राईट हँडेड बॅट्समॅन पॉवरफुल बॅट्समॅन. भावेश खंडागले इज बॅक. ओव्हर झालेले आहेत रन किती 35 35 स्कोअर. चौथा षटक घेऊन येत आहे ते 40+ संघा 40+ मधून रवी नका बोलू. कोण आहे रवींद्र म्हात्रे संघाचा शेवटचा षटक आणि करण पहिलाच बॉल वाईट. बघूया रवी संघासाठी काय कामगिरी करतात. वैयक्तिक पहिला संघाचा चौथा षटक घेऊन आलेले आहेत ते आणि लाईव्ह बघणारी लाखो करोडो पब्लिक फक्त आणि फक्त आतिश म्हात्रेची बॅटिंग बघण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु मला देखील वाटतं आता आतिश म्हात्रे याने उतरावे कारण ती धुरा त्याने आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे. सुंदर असे बॅट्समन्स आहेत ते ऑलराऊंडर आहेत ते कारण त्यांचा प्रत्येक वेळी खेळी बघितली आहे तर एकदम स्क्वेअर कट करून आपल्या संघाला तारण्याचा प्रयत्न करत असतात आणि बॉल टाकलेला आहे. रन घेतण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेला आहे दुसरी रनचा प्रयत्न आणि बघूया भरपूर अशी घाई करतात आउट झालेला आहे बॅट्समन्स. कारण पाटीलला घाई करण्याची काहीच गरज नव्हती. धनाडीचे फलंदाज कृष्णा पाटील करण पाटीलची जागा घेण्यासाठी आलेले आहेत आणि आता कुठेतरी कॅप्टनला वाटत असेल का आपली धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती फक्त फडकेपाडा गावापुरतेच धनाडीचे फलंदाज कृष्णा पाटील. स्कोअर बोर्ड झालेला आहे तो 38 आणि 38 धावा झालेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे गॅपमधून धावत आहे फिल्डर त्याच्या मागे एक रन पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील पूर्ण. कृष्णा पाटील धावा जरा सुंदर असा फटका कृष्णा पाटील तुम्ही जरा रनिंग
5 धांगा टाकलं तर तुम्ही पिच पार करू शकता. प्रयत्न करा. रवी टू कृष्णा. बघूया 40 धावा पूर्ण. आणि स्कोअर बोर्डवर 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि माझं वाटतं डॉट केला डेड बॉल का अंपायर? डेड बॉल. दोनच बॉल झालेले आहेत. पहिला संघासाठी चौथा पाचवा 2 बॉल झालेला आहे. तिसरा बॉल टाकण्याचा प्रयत्न. तिसरा बॉल टाकलेला आहे. हुप केलेला आहे. 1 धाव. 1 धावेमध्ये समाधान मानायला लागणार आहे. 1 धाव पूर्ण केलेला आहे. भावेश यांनी 3 6 मारले. 2 6 मारले तरी मी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. हा बिट्टू कडून 2 6 मारले तर 200 रुपयाचा पारितोषिक. आणि पहिलाच 1 रन आणि दुसरा रन धावायचा प्रयत्न. आणि मला तरी मिस फिल्डिंग झालेली आहे रवी यांच्या हातातून. आणि दिलीप याने हात उंच करून अडवण्याचा प्रयत्न केला होता. आणि बिट्टू यांचे 200 रुपये वाचलेले आहेत. कारण बॉल उरलेले नाहीत. बॉल उरलेला आहे तो 1 बॉल उरलेला आहे. स्कोअर बोर्ड स्कोअर संख्या आहे 4 बॉल झाले आहेत. 2 बॉल उरलेले आहेत. स्कोअर बोर्ड 43 धावा. 43 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा फटका मारलेला आहे. 1 रन पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या रन साठी धावतात. दुसरी रन देखील पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या रन साठी धावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघूया तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट्स. कृष्णा पाटील. नाव गाजलेले बॅट्समॅन कृष्णा पाटील. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करामत दाखवतात कृष्णा पाटील. कृष्णा पाटील तू रवी. शेवटचा चेंडू बाकी. आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात त्या बघायचा आहे. आणि मारण्याचा प्रयत्न. आणि धावण्याचा 1 धाव पूर्ण झालेला आहे. नको विकेट टाकू नको. 1 धाव पूर्ण. आणि 1 ओव्हर झालेले आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धावा आहे. आणि धावा 48 रन्स टू विन. 48 धावांची गरज. 30 चेंडू 48 धावा. आराध्या 11. प्लीज जरा 3 ओव्हर झाल्यावर पाण्याची व्यवस्था करत जा तिथे. कारण 40+ चे खेळाडू देखील खेळतायत. एवढ्या उन्हात 40+ का रेग्युलर क्रिकेटर सुद्धा. आणि 40+ वाल्यांना जरा ही विनंती आहे की जरा हलू खेळा. कारण उद्या नाईटचा फॉर्म खेळायचा आहे. कोणी दुखापत करून घेऊ नका. कारण उद्या आपल्याला खेळायचं आहे. जिद्दीने खेळा. रिस्क घेऊ नका. कोण विनय ना ते प्रिन्सिक ते आता चालले ना ते गुलाबीवाला. पिस्टन 11 ने पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऊन भरपूर आहे. उन्हाकडे बघून पटापट जसा ओव्हर्स समाप्त होतील ते पाहायचं आहे सर्वांनी. जरा तुम्ही लाईव्ह वाल्याच्या समोर उभा राहा. तुमचा फोटो सेशन पण होईल. पिस्टन 11 पुढचा कोणता उरवाचा टॉस. लाईव्ह वाल्याच्या समोर उभे राहा. लाईव्ह वाला प्रिन्सेस 11 आणि आराध्या 11 यांचे कॅप्टन्स यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचे कॅप्टन यायचं आहे. आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. प्रिन्सेस आणि आराध्या 11 दोन्ही कॅप्टन या लवकर. टॉस उडवून घ्यायचा आहे. आणि चला पिस्टन 11 फिल्डिंग लावून घ्या. ऊन भरपूर पडत आहे. या छोटा खेळाडू कोण आहे. कोण आहे माझं वाटतं मिताश दातीलकर. ओपनर बॉलर आहे वाटतं तो. टॉपी कोण बारका दुसरा. आणि दुसरा आहे तो आपला रुद्र पाटील ओपनर बॅट्समॅन. परंतु त्याला काय आता उतरलेलं नाही. आणि तिसरा आहे तो स्वरूप मात्रे. आपली वडिलांची जागा भरून घेण्यासाठी आले ते. वडिलांची तब्येत थोडीशी. चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या.
30 चेंडूमध्ये 48 धावा करायच्या आहेत. आतिश मात्र चिंगम चावत असताना ऑलराऊंडर क्रिस्टन संघाचे आतिश मात्रे यांना काय आता पहिल्या फिल्डिंग बॅटिंग मध्ये संधी भेटली नाही. पुढच्या वेळेला ते ओपनिंग उतरतील 40+चे अशी अपेक्षा करतो आम्ही. आणि पिस्टन 11 पटापट फिल्डिंग लावून घ्या ना कृपया प्रिन्सेस आणि आराध्या 11 यांचे कॅप्टन्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे तोच उडवण्यासाठी. चला पिस्टन ऊन पडत आहे भरपूर आणि सलामीचे जो फलंदाज उतरलेले आहेत मयूर आणि रवी. चला पिस्टन 11 टू आराध्या संघाचे फलंदाज ओपनिंग फलंदाज मैदानावर उतरलेले आहेत. तर फिल्डिंग लावून घ्या पटापट. दोनच करे आद्या मॅच बोलू शकू हे आद्यावाले आद्या आणि पिस्टन आराध्या ना पिस्ट या अरे यार आद्यावाला खेळ प्रिन्सेसचे कॅप्टन आणि आराध्याचे कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय तो फिल्डिंग लावून घ्यायचं. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला शतक घेऊन येत आहेत विशाल आलेले आहेत. ऋतिक पाटील बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. स्ट्राईकला मयूर नॉन स्ट्राईकला रवी म्हात्रे. संघाकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत त्यांच्या काहीतरी गोलंदाजी मार्फत करतील. आणि पहिला फुलटॉस बॉल टाकलेला आणि मिस झालेला आहे. सुंदर असं गोलंदाजी फुलटॉस बॉल मिस केलेला आहे मयूर याने. भरपूर नावाजलेले असे बॅट्समन आहेत परंतु काही फॉर्म त्यांचा आता कमी झालेला आहे. मयूर दातीकर ऑन स्ट्राईक आणि कट करण्याचा प्रयत्न वाचलेले आहेत पूर्णतः वाचलेले आहेत. कॉट बिहाइंड द स्टंप परंतु थोडीशी मिस्टेक आणि झेल सुटलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला आहे चेंडू. आपला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ते ऋतिक. सामना करतील मयूर यांना पूर्णतः बांधून ठेवले आहे. ऋतिक यांनी पूर्णतः जागेवर ठेवलेले आहे. चौथा चेंडू आणि ऑफ साइडला मारलेला आहे. एक रन पूर्ण आहे बघूया. चौका ए बोलाच्या मागे प्लीज बाहेरच्यानी धावू नका डिस्टर्ब करू नका फिल्डरांना. किती आणि 2 धावा समाधान मानावं लागलाय मयूरांना. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक देखील पहिला शतक घेऊन आलेले आहेत ते आधी ऋतिक पाटील. चौथा चेंडू आपल्या षटकातील सामना करतील ते मयूर आणि कट करण्याचा प्रयत्न शॉट एक धाव केलेला आहे. एक धाव पूर्ण. एक धावेवरच ते समाधान मानणार आहेत. सुंदर अशी बॉलिंग ऋतिक पाटील. चांगली अशी गोलंदाजी मयूर सारख्या बॅट्समनला त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. केवळ आणि केवळ 3 धावा. 5 चेंडू आणि 5वा चेंडू 4 चेंडू मध्ये 3 धावा आणि पहिल्या शतकातला 5वा चेंडू घेऊन येत आहेत. ऋतिक तू रवी बघूया. बॉल टाकलेला मारण्याचा प्रयत्न हुप केलेला आहे. लेग बाय रन आणि निर्धार असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी ऋतिक यांची. 5 चेंडू मध्ये शतकातला शेवटचा चेंडू घेऊन येते ते ऋतिक टू रवी. घोरपल आणि निर्धार चेंडू. खरोखर
सुंदर अशी गोलंदाजी ऋतिकाने केलेली आहे. 6 चेंडूमध्ये फक्त कृपया 3 रन दिलेले आहेत, फक्त 3 रन्स. ते पण मयूर सारखा राम दे बॅटमॅन ना रे. पिचवर असताना फक्त 3 रन दिलेले आहेत. रामदेव आणि दुसरा शतक घेऊन येत आहेत ते संघासाठी विवेक नाही वेदांत 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 ठाकूर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक वेदांत ठाकूर. सामना करतील ते मयूर. बघूया आपल्या संघासाठी मयूर दातीलकर काय करतात. आणि चेतन करमारकर फिल्डिंग साठी सज्ज झालेले आहेत. तोंडामध्ये चिंगम चावत आहेत ते. कचाक 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 आवाज येते पण येतो. आणि संघासाठी दुसरा शतक घेऊन येत आहेत ते वेदांत. नाव गाजलेले बॉलर आहेत. नावाजलेले बॉलर्स, नावाजलेले बॅटमन्स. आणि आता संघासाठी काय कामगिरी करतात ते बघायचं आहे. कशा प्रकारे आपल्या संघाला जीत विन करून देतात ते. आणि सॉफ्ट अँड शॉर्ट मयूर यांची काय रणनीती आहे काय समजत नाही. एक एक धावेवर समाधान मानत आहेत ते. त्यांच्याकडनं मोठ्या फटक्यांची आशा आहे, परंतु ते कट करत आहेत. फक्त जिथपासून जेव्हापासून उतरले आहेत मैदानावर तेव्हापासून फक्त कट करतात. त्यांच्या डोक्यामध्ये कुठली रणनीती शिजते तेच फिल्डर लोकांना काय समजत नाही आणि बॉलरला देखील समजत नाही. देव फिल्डिंग सजवताना वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला. आणि मला वाटतं हाईट फॅक्टर वाईट चेंडू व्हाईट बॉल. सरासरी रन झालेले आहेत. त्या स्कोअर बोर्डवर रन आलेले आहेत. किती रन? 5 रन. 5 धावा झालेल्या आहेत फक्त. वेदांत टू रवी परत कट केलेला आहे बॉल. बघूया, एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकच धावामध्ये त्याने समाधान मानलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत वेदांत. बॅटिंगला असताना त्यांनी सुंदर अशी फटकेबाजी केलेली होती आणि आता गोलंदाजी देखील सुंदर करत आहेत. दोन चेंडू दुसरी ओव्हर मधला आणि फटका मारलेला आहे, कट केलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या रनसाठी धावतात बघूया. आणि 2 धावा. वासुदेव म्हात्रे पूर्ण. ग्रेट फिल्डर, ग्रेट ऑलराऊंडर. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. वेदांत यांनी सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. खरोखर फार सुंदर गोलंदाजी. बॅटिंग पिचवर मयूर असताना देखील एकही मोठा फटका आलेला नाही अजूनपर्यंत. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे इथे. सुंदर अशी गोलंदाजी करताना वेदांत तू मयूर मारण्याचा प्रयत्न हुप केलेला आहे. परत 1 रन पूर्ण केलेली आहे. हो नाही आणि माता वाटतं चौकार. गुड शॉट मयूर दातीलकर. पहिला चौकार त्यांच्या बॅट्समधून. धाव संख्या झालेली आहे ती 12. या चौक्याने धाव संख्या 12 झालेली आहे. वेदांत यांचा खरपूस समाचार. स्कोअर बोर्डवर रन आलेले आहेत त्या 12. बॉल किती झाला? 5. दुसऱ्या शतकातलं 5 बॉल पूर्ण झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन आहेत ते वेदांत. 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू. 2 बॉल. सॉरी 2 बॉल बाकी आहेत. तुम्ही इकडे सांगा ना व्यवस्थित. 5वा चेंडू घेऊन येते वेदांत तू मयूर. फटका मारलेला आहे आणि सुंदर ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका मारलेला आहे आणि चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. FPL चौकार. वेदांत जरासे नर्वस झालेले आहेत. पहिले 2 बॉल व्यवस्थित टाकलेले होते आणि आता ते 2 बॉलामध्ये लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आलेले आहेत. हे लास्ट बॉल बाकी आहे. धाव संख्या 16 झालेली आहे. किती रन विन करायचे? 11 चेंडू 16 11 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत.
दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे, चला फटाफट. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू वेदांतू मयूर. फास्ट डिलिव्हरी, सुंदर असा फटका मारला. म्हणजे मला वाटतं हा देखील सीमा पार होणार आहे आणि बघूया सीमा पारच झालेला आहे. चला 3 चौकार लगातार वेदांत यांच्या शेवटचे पाणी धाव घेऊन संख्या जायचं. झालेले आहेत ते आता. दे ना त्यांच्या तुका जाते विषयात. हो 2च झाले. किती दिले स्कोअर? 20 रन स्कोअर बोर्ड झालेला आहे तो 20 रन. किती धावाल्या? 18 बॉलामध्ये. हॅलो. आणि वेदल यांच्या गोलंदाजीवर 17 धावा आलेल्या आहेत आणि स्कोअर झालेला आहे 20. धाव संख्या 20 झालेली आहे. आणि तिसरा षटक कोण घेऊन येत आहे देवा या संघाकडून बघूया. आणि मला वाटतं देवा स्वतः कॅप्टन आपल्या हाती धुरा घेतलेला आहे, कारण मयूर अजून स्ट्राईकला, म्हणजे मॅच अजून ऑन आहे. आणि मला वाटतं आता 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 28 धावा. चला 18 चेंडू मध्ये 28 धावा करायच्या आहेत. बघूया बॉलर आता कोण येत आहे. देवा देवू वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येत आहे ते देवू. आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते बघायचं आहे, कारण आता स्वतःच्या खांद्यावर त्यांनी धुरा घेतलेल्या आहेत का कुठेतरी बॅट्समन्सला थांबवलं पाहिजे. शॉर्ट चेंडू ऑफ साईडला काढवूया चेंडू. बघूया किती धावा भेटतात तिथे. आणि मला वाटतं 2 धावे समाधान मानावे लागलेले आहे. आणि खरोखर उत्कृष्ट अशी बॅटिंग रवींद्र यांची. भैया गाडी जरा बाहेर लाव. चल दोन्ही भैया तिकडे सावलीत गाडी नाही बाबू, नाही ते बाउंड्रीच्या बाहेर ठेव. आणि परत आणि आणि आतिश म्हात्रेने झेल सोडलेला आहे, खड्डा पाडलेला आहे. काय झालेलं आहे, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झालेलं आहे. आतिश म्हात्रेकडून ही अपेक्षा नव्हती. एकदम इझी अशी कॅच होती. हार्ड होती का? चालेल ना, हार्ड आणि तरी चालेल, हार्ड असो या सोपी असो, पण झेल सुटलेली आहे. कारण कॅचेस विन. कॅच घेतली तर तुम्ही जिंकू शकता आणि ते जिंकू शकता तुम्ही. परंतु मी आजपर्यंत ऐकलेलं होतं की आतिश म्हात्रे यांच्या डिक्शनरीत हार्ड असा शब्दच नाही आहे, परंतु आज कसा काय झाला काय माहित. आता तेच मी पण तेच विचार करतो की आतिश म्हात्रेने कॅच सोडली तरी कशी. मला तरी वाटतं त्यांचं ध्यान नसेल, कारण ते एकदम मोबाईलवर ध्यान असेल, समोरासमोर आहेत, सावलीमध्ये आहेत. काय जेवणावर ध्यान आहे का माहित. जेवणाच्या प्रतीक्षेमध्ये सर्व फिल्डर्स आहेत. हो गुड बॉल. आणि गुड बॉल मध्ये वाईट बॉल झालेला आहे. बॉल झालेला आहे. आकाशला नेहमीच कंटाळा येत असतो सगळ्याचाच. या मग तू ये. वाईट बॉल. चौथा चेंडू. ओ 4 चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी देऊ यांची. प्रत्येक बॉल बीट होत करत आहेत ते गोलंदाज. बॅट्समनला काही समजत नाही त्यांची गोलंदाजी. आणि 5वा चेंडू घेऊन येत आहे देऊ तू रवी. आणि कट केलेला आहे बघू एक. आणि खरं झेल ड्रॉप झालेला आहे, मिस झालेला आहे झेल. रनआउटच्या स्पर्धात रवींद्र यांनी आपली विकेट टाकलेली आहे आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते विकी म्हात्रे आणि आर्यन पाटील बोलण्यासाठी आले आहेत.
विनायक कोरी किती राहतात इशा सोरी बघून सांगा बाई किती ओव्हर मला सांग तिसरी ओव्हर एक बॉल बाकी आहे चला तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे गोलंदाज खूप घातक खूप डेंजर देवीदास दातीलकर धडकेबाज बॅट्समन भी आहे ऑलराउंडर आहे तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईकला आलेले आहेत 3 टर्म पाडणारा बॅट्समन अविनाश म्हात्रे चला नक्की बघू शकता चेंडू चेंडू आकाशात बघूया जेल होतं का नाही आणि फलंदाज बा टकले आणि जेल पकडलाय अविनाशची केली सॅमॅप जसा गेले तसा आले काय चला पहिला बॉल मान द्यायचा होता सन्मान पण दिला नाही चला लवकर नवीन बॅट्समन फटाफट चला आजी आहेत 11:43 पिस्टनचे अध्यक्ष चिंडी चला 3 षटके झाले आहेत अजून 12 चेंडू आणि किती ना 25 पर्यंत 28 करायच्यात ना 12-25 चल अजून 12 चेंडू आणि 25 धावाची गरज आहे ते म्हणजे टीम पंचवीस झाले 12 चेंडू 23 धावाची गरज आहे चला स्कोअर मध्ये चुकी होतोच असं काय नाही समजून घ्यायला लागतो दोघांना 12-23 25 धावा झाले 25 झाले त्याला 5 आल्या हा 26 झाल्या बरोबर स्कोअर मध्ये चुकी झाल्या आहेत चला हरकत नाही तुम्ही जरा मागे जरा प्रेक्षक साईडला वा आराध्या 11 आणि प्रिन्सेस 11 चे कॅप्टन प्लीज 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 तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे टोच उडवण्यासाठी किती वेळा तुम्हाला रिक्वेस्ट केली प्लीज यार कोऑपरेट करा धन्यवाद सुधीर महाराज तुम्ही असं बोलत जाय ना दोघांना टोचवण्यासाठी मी तर करतो कॉमेंटेटर चला चला टाइमपास करू नका चला देवीदास कप्तान चला चौथा गोलंदाज आराध्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत कृष्णा पाटील उर्फ बॉबी प्लीज प्रिन्सेस चे कॅप्टन चला चौथा षटक घेऊन आले commentary कारण box पाटील यांचा पहिला चेंडू आहे बघूया 1 बॉल 2 बॉल महाराज आहे तिथे चेंडू काय जाणार नाही हाईट बी तेवढीच आहे त्याला खास आम्ही मागवलेला आहे दुबई वरून त्याची हाईट आणि उंची बी भरपूर आहे बघा चेंडू अरे काय फायदा नाही महाराज चेंडू आता वेगळा तुम्ही जेवढी मोठी हाईट आहे तुमची चेंडू आता दिला पाहिजे तुम्ही आता नाही वेगळा काही हरकत नाही प्रॅक्टिस आहे तुमची चला काय हरकत नाही या चेंडूवरती धाव संख्या बघू शकता या 3 धावा ना 4 ग आई शपथ 4 धावा फुल स्पीड आहे जसा बकायसर सोन्याची जोडी बॉल चांगली गोलंदाज करतोय करण पाटील मॅच मध्ये ट्विस्ट गोल्डन विकेट मयूर दातीलकर यांचा त्रिफला उडवलेला आहे करण पाटील यांनी आता मॅच मध्ये थोडी रंगत जमगत मंगत सगळं काय भेटणार आहे आता टीमला टेन्शन पडलाय मयूर दातीलकर टीमला बघू शकता आता न्यू बॅट्समॅन 776 प्रितेश शालिमकर अजूनही 10 चेंडू आहे 10 चेंडू आणि 8 धावाची गरज बघूया करण पाटील प्रिन्सेस 11 कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे जितू पाटील या कृष्णा पाटील जितू पाटील प्लीज मागे या चला विनायक पाटील तुम्ही असते तुमच्या टोच करायचं आहे कॉइन द्या कोण कोणते घिशाण असेल तर द्या गुड बॉलिंग करण खरंच मॅच मध्ये ट्विस्ट गोल्डन विकेट मयूर दातीलकर चेंडू जोकर चेंडू आहे बघूया चेंडू किती आवरान होत आहे याला गोगल घालून काही फायदाच नाही मत आहे वाटतं एवढा माग गोगल आता ऋतिक पाटील यांनी काय फायदा नाही तिथं सनक्रीम लावले बघ तोंडाला अजित वासिले म्हणून बोला मम्मी के बोला कॉम्प्लॅन पिलाय त्याला हरकत नाही या 2 धावा एक पण नव्हतं ना चला हरकत नाही पुन्हा एकदा चौथा चेंडू फुलटा चेंडू बघूया फलंदाज बाद होतो का नाही बोग्याने चेंडू जिल्हा आहे त्याचा घशात टाकला चेंडू हातच खूप मोठा आहे खरंच कारण गेम चेंजिंग बॉलिंग गेम चेंजर उगाच नाही म्हटलं जात करण पाटील यांना खूप सुंदर बॉलिंग यार
4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी, म्हणजे 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट, लगातार 2 विकेट घेतलेले आहेत करण यांनी. सुंदर अशी गोलंदाजी करताना ते पिचवर दिसत आहे. आणि हारलेला टोच कधीच जिंकत नाहीत कृष्णा पाटील. हे बॉल किती झाले? 4 चेंडू, 2 चेंडू बाकी. करण यांच्या बॉलिंगचे ओव्हरचे. संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेले आहेत. चौथा चेंडू टाक, पाचवा चेंडू ना. सुंदर अशी झेल उडलेली आहे. कॅच ड्रॉप झालेले आहे. दुसरी रन पूर्ण केलेली आहे. 2 धावेमध्ये समाधान मानलेलं आहे. 2 धाव पूर्ण. स्कोर बोर्ड झालेला आहे तो 32 रन. 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू टू ऋषी. कारण टू ऋषी बघूया या चेंडूवर काय किती रन येतात. आणि फटका मारलेला आहे आणि तो ओ माय गॉड चौकार. डिसिजन येऊ द्या, डिसिजन येऊ द्या. प्लीज. कोणी अँपर डिसिजन देतील त्या रन घेतल्या जातील. बाबू तुला काय देता, तुला नाही देता प्लीज. कमिटी मेंबर सांगतील त्याप्रमाणे डिसिजन घेतला येणार आहे. विवेक दातीलकर डिसिजन देतील. मॅच मध्ये ट्विस्ट खरोखर आता कुठे मजा येणार. चौकार आणि 4 रन. सुंदर असा फटका मारलेला आहे. 4 रन. मॅच मध्ये ट्विस्ट. फक्त 6 चेंडू मध्ये फक्त 12. 6 चेंडू मध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. ऋषी याने सुंदर असा फटका मारला आणि त्या शेवटच्या चेंडूवर चौकार. आणि आता बघूया मॅच मध्ये ट्विस्ट आलेले आहे. 6 मध्ये 12 म्हणजे सरासरी काढली तर प्रत्येक बॉलरला 2 रन. कृष्णा पाटील यांची खरोखर खराब क्षेत्ररक्षण. खराब कॉम्प्युटर्स वाल्यांना जो ताक आणलेला आहे, छास आणलेला आहे, त्यांच्यावर अंपायर देखील पाजलेला आहे. त्यांचे आयोजकांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून देखील धन्यवाद. सुंदर असा ताक छास पियाला मिळालेला, थंडगार, त्याची चव देखील एकदम रुचक आहे. आणि महत्वाचं शेवटचं षटक वासुदेव म्हात्रे सामना करतील अजित वाघे. वासुदेव म्हात्रे आपल्या संघासाठी काय करतात. फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. वासुदेव 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. दोन्ही संघामध्ये टेन्शन चढलेलं आहे का कोण जिंकणार आणि कोण हारणार. मॅच रंगतदार. बघूया रंगतदार अशी मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. भर उन्हामध्ये पब्लिक स्तब्ध झालेले आहे, शांत झालेले आहे, कूल झालेले आहे. 6 चेंडू कळला. चला 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. थोडा सिरियसनेस मॅच मध्ये. मॅच मध्ये मजा आलेली आहे. ट्विस्ट आलेला आहे. पहिला बॉल टू ऋषी. हुप करण्याचा प्रयत्न आणि कोण आहे चेंडी. नाही 1 धाव पूर्ण झालेली आहे. मिस फिल्डिंगद्वारे 1 धाव पूर्ण. निर्धार असा चेंडू होता पण मिस फिल्डद्वारे 1 रन आलेले आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज. बघूया 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे ते ऋषीकडनं भरपूर अशा अपेक्षा आहेत आता टीमच्या का काहीतरी करून दाखवतील. कारण यांच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी चौकार मारलेला होता आणि आता देखील आशा आहे त्यांची का 1-2 चौकाने ते 1 6 मारणार ते. बघूया 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. रंगतदार अशी मॅच पाहायला मिळत आहे. आतिश मात्र टेन्शन मध्ये.
आतिश मात्र विचार करत आहे की कुठल्या प्रकारे आता गोलंदाजी करायला सांगायला पाहिजे. फिल्डिंग मध्ये देखील त्याने चेंज केलेला आहे आणि बॉल टाकले आणि सुंदर असा फटका मारलेला आहे आणि झेल बाद होतो का बघायचा. Great, great catch. भावेश यांनी सुंदर असा झेल टिपलेला आणि मॅच मध्ये परत कमबॅक केलेला आहे. ते कोण आहेत ते? फिस्टन 11 ने मॅच मध्ये परत कमबॅक केलेला आहे आणि आता आलेले आहेत ते तेजस. 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. ना मस्त मारलं. ऋषीची जागा घेण्यासाठी आले ते तेजस. बघूया आपल्या संघासाठी काय आता कामगिरी करतात ते. सर्व आशा आकांक्षा आता त्या तेजसवर आहेत. गुड कॅच भावेश, ग्रेट कॅच. सुंदर असा झेल भावेश याने टिपला आणि मॅच मध्ये आता परत ट्विस्ट आलेला आहे. फिस्टन 11 आणि आध्या 11. फिस्टन 11 चा पडदा भारी होताना दिसत आहे आपल्याला. तिसरा चेंडू टाकलेला आहे आणि भूप करण्याचा प्रयत्न. तेजस बीट झालेले आहेत. त्यांना काही हा बॉल समजलेला नाही. मॅच मध्ये परत ट्विस्ट. मॅच आलेले आहे. रंगतदार अशी मॅच पाहायला मिळत आहे. जवळजवळ 16,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहे तिथे. आतिश मात्र भरपूर असे खुश आहेत. काही मॅच आता आमच्या अंदरमध्ये आहे, हातामध्ये आहे टोटल. आणि वाईटचा इशारा करत आहे. बघूया अंपायरचा डिसिजन वाईट. किती बॉल झाले? 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. फक्त 10 धावा पाहिजे 3 चेंडू मध्ये. आणि या धावा जर काढल्या अर्ध्या 11 ने तर साईनाथ म्हात्रेकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फटका मारण्याचा प्रयत्न तेजस हे फक्त हुप करीत आहे. बॉल कुठे बॅट कुठे काय ते अंदाज घेत नाही. फक्त हुप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मॅच आता अंगावर आलेले आहे. 2 चेंडू ना, 2 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. पंजा 2 पंजा मारण्याची आवश्यकता नाही तर 2 6. बघूया तेजस आणि हुप केलेला आहे. फटका मारलेला आहे. 1 रन पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या रनसाठी धावण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव देखील पूर्ण झालेले आहे. शेवटचं 1 बॉल 8 धावा. 8 मारायचा आहे आता. कोण ना कोण राहू दे त्याला तिथंच उभा. वासुदेव म्हात्रे यांचा एक्सपिरियन्स शेवटच्या चेंडूवर 8 पाहिजे. वाव, गुड शॉट शिंदेनी. चांगलाच फटका इथे. या स्ट्राईक चेंडीकडे पाहिजे होती. गुड बॉलिंग. प्रिस्टन 11 संघाचा इथे विजय झालेला आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. आकाश म्हात्रे सारखे दिग्गज फलंदाज इथे उतरले नाही. भावेश खंडागले आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. या उत्कृष्ट कॅच साठी साईनाथ म्हात्रे यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचे पारितोषिक. उत्कृष्ट